रहिवासी आणि सर्व या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी आपण या ठिकाणी एकत्र आलो होतो. जो हनुमाननगरमध्ये जो महत्त्वाचा विषय चालला आहे अंमली पदार्थ ड्रग सेवन, तर त्या संदर्भात पूर्ण हनुमाननगरच्या तरुणांना खराब करण्याचं काम हे इकडचे काही जे आहेत तरुण ते करतायत आणि त्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी एक शिष्टमंडळ या ठिकाणी आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटायला आलो होतो. साहेबांना आपण भेटणार आहोत या संदर्भात. उद्या त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे, परंतु आज या ठिकाणी चौधरी साहेब आणि कानडे साहेब जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर आपले जी शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळांनी पूर्ण चर्चा केली आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट सांगितले आहेत. हनुमाननगरची जी तरुण पिढी या ठिकाणी जी नष्ट होते त्यांना कुठेतरी वाचवायचं काम हे सगळे तरुण या ठिकाणी करतायत. वेगवेगळ्या पक्षाचे भले ते असतील, परंतु एक चांगला विषय हा त्यांनी या ठिकाणी घेतला आहे आणि अंमली पदार्थाचं सेवन करून तरुण पिढीला नष्ट करण्याचं काम हे काही जे समाजकंटक करतायत तर त्यांच्या विरुद्ध आपण ती कंप्लेंट दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी समतानगर पोलीस स्टेशनच्या जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही या ठिकाणी रोज गस्त घालू आणि ही जी व्यसनाधीनता वाढली त्याच्यावर रोख ठेवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. या ठिकाणी दीपालीताई आहेत, आमचे प्रवीण आहेत, आपला विष्णू पवार, त्यानंतर सगुण शेलार, दिलीप डिसोजा, राजू सदावर्ते, या ठिकाणी असणारा अभिषेक व या विषयाला लीडिंग करतो आहे. म्हणजे हनुमाननगरमध्ये जी व्यसनधीनता वाढते त्या विषयाच्या संदर्भात अभिषेक फार महत्त्वाचं काम या ठिकाणी करते. किरण शेलार आहे, त्या ठिकाणी सचिन पाटील आहे, आपला मंगेश भांबळे आहे आणि सगळेच आपण जे आहोत या ठिकाणी आहोत. आपला विष्णू पवार या ठिकाणी आहेत. तर दीपाली